डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फुटी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत. सांगलीतील चौकाचौकात मिरवणुका, भीमगर्जनाने शहर दणाणले. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 फुटी पूर्णाकृती भव्य पुतळ्याचे शनिवारी सांगली शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरजेतून सांगलीकडे आणण्यात आलेल्या या पुतळ्याच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख चौकात भीमसैनिक जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीमच्या घोषणांनी, निळ्या झेंड्यांनी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण शहर दणाणून गेले. सांगलीतील लालबहादूर शास्त्री चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यमान पुतळा बदलून नवीन व अधिक भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार 14 फुटी पूर्णाकृती पुतळ्याची निर्मिती करण्यात आली. मिरजेतील सुभाषनगर येथील मूर्तिकाराने हा पुतळा तयार केला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वीच तो पूर्ण करण्यात आला. शनिवारी सायंकाळी मिरजेतून हा पुतळा सांगलीकडे आणण्यात आला. विजयनगर, विश्रामबाग, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर, काँग्रेस कमिटी, आझाद चौक आदी मार्गावरून पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक चौकात नागरिकांनी पुतळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. काही ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली तर काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गीते वाजवण्यात येत होती. गीतकार साजन बेंद्रे यांचे व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, बाबासाहेबांनं दिलं समतानी मानं, स्वाभिमानाचं जगणं बाबासाहेबांना शिकवलं, हे गीत चौकाचौकात घुमत होते. या गीतामुळे वातावरण अधिकच भारावून गेले होते. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांनी निळे फेटे, निळे झेंडे आणि पांढरा पोशाख परिधान केला होता. जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रात्री उशिरापर्यंत पुतळ्याची मिरवणूक सुरू होती. पुतळा पुष्पराज चौकात पोहोचताच फटाक्यांच्या आतिषबाजीने आकाश उजळून निघाले. यावेळी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. या स्वागत सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाज घटकांचा सहभाग. पुतळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मराठा समाज, मराठा सेवा संघ, लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक सामाजिक संस्थांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. यंदाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला असून त्याच पार्श्वभूमीवर या पुतळा स्वागत सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रशासन, आयोजक आणि स्वयंसेवकांच्या समन्वयातून पुतळा अत्यंत सुरक्षितपणे सांगलीत आणण्यात आला. लालबहादूर शास्त्री चौकात उभारण्यात येणारा हा 14 फुटी भव्य पुतळा आगामी काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची प्रेरणा देणारा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.